गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार। तर चला आजच्या दिवसाची सुरुवात मस्त छान मी इथे मस्त रेडी झालेली आहे। तर आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला सांगते, इथे जर आपण रोज असं मस्त तयारी करून वगैरे जर व्हिडिओला किंवा कुठल्याही कामाला जर सुरुवात केली ना की तर आपला दिवस किती छान जात असतो ना। म्हणजे एकदा तुम्ही नक्की ट्राय करा। तर बघा, एक्सरसाइज वगैरे सगळं माझं आवरलेलं आहे। कालच्या व्हिडिओमध्ये मी शॉर्ट व्हिडिओमध्ये एक्सरसाइज तुमच्यासोबत शेअर पण केलेला आहे। तर चला आता स्वयंपाकाला सुरुवात करूया। मी आज करणार आहे दुधी भोपळ्याची भाजी आणि दुधी भोपळ्याचेच काही म्हणजे थालीपीठ बनवून घेणार आहे। ऍक्च्युली हा भोपळा खूपच मोठा होता, म्हटलं याचे 2 भाग करावे आणि काही याची भाजी आणि काही याचे थालीपीठ जे आहे ते मी बनवून घेणार आहे। सो बघा, इथे मी सगळं असं प्रकारे कट करून घेते आणि जे काही याचं वेस्टेज किचन वेस्ट निघतो तो मी माझा जो खत प्रोसेसिंगवर ठेवलाय त्यामध्ये ऍड करत जात असते। तर बघा, इथे मी थोडी रेसिपी शेअर करते। सो बघा, इथे मी ऑइल घातला आणि यामध्ये मी जी आपली तीळ असते ना, पांढरी तीळ, ते घालते मी। त्याचा तडका मी इथे देत असते। त्यानंतर थोडी जिरं आणि थोडं मोहरी घालून मी तडका दिला। त्यानंतर कांदा घातला, बारीक चिरलेला कांदा घातला आणि त्यानंतर टोमॅटो घातला। मी खूप काही मसाले ऍड करत नाही, फक्त आपले घरचेच कांदा टोमॅटो याचीच मी भाजी बनवत असते। त्यानंतर बघा, बाजूला कांदा टोमॅटो शिजेपर्यंत मी इथे एका साईडला छान इथे थालीपीठ पण बनवून घेते। तेवढ्यातच माझा ड्रेस जो आहे तो ट्रॉलीला असा अटकला आणि थोडा त्याचा कोणता जो आहे ड्रेसचा तो फाटला आणि असेच बरेच ड्रेस माझे जे आहेत ट्रॉलीमध्ये किंवा कुठल्या तरी कामामध्ये घाई म्हणजे धावपळीमध्ये जो असतो ना आपण, त्यामुळे कुठे ना कुठे अडकतो आणि मग तो फाटतोच। तर चला जाऊ द्या। आता इथे बघा, माझी भाजी म्हणजे टोमॅटो वगैरे शिजलेले आहे। त्यामध्ये मी अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच तिखट आणि अर्धा चम्मच धने पावडर जे आहे ते मिक्स केलं आणि इथे माझ्या भाजीचा मसाला जो आहे तो तयार झालेला आहे। त्यानंतर इथे माझे छान थालीपीठ पण बनलेले आहे। म्हटलं की मुलांना खायसाठी थालीपीठ देते आणि टिफिनवर भाजी पोळी देते। तर त्यासाठी मी इथे सकाळी सकाळी जे आहे मी पूर्ण स्वयंपाक बनवून घेते आणि यांना पण कसं आहे ना, थालीपीठ वगैरे तेवढे काही आवडत नाही, त्यामुळे मला पोळी भाजी तर बनवावीच लागते। आणि सकाळी आमच्याकडे म्हणजे रोजच असते, पोळी भाजी केलीच पाहिजे असं असते। त्यानंतर बघा, मी इथे छान पोळ्या पण मी इथे करून घेतल्या आणि बघा, मी मुलांना इथे टिफिन वगैरे म्हणजे भरायचीच आहे माझे। त्यानंतर हा आला आणि याच्या थोड्या जे काही याला गोष्टी आठवतात तो येऊन असं सांगत असतो। त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता, माझी भाजी पण खूप छान मस्त अशी रेडी झालेली आहे। किती छान दिसत आहे ना। अगदी कमी म्हणजे मसाले, बिना मसाले वापरता पण आपण भाजीला टेस्ट खूप छान टेस्टी बनवू शकतो। त्यानंतर बघा, मुलांना इथे मी जेवायचं दिलं। ऍक्च्युली काल रात्री यांच्या म्हणजे चिवच्या पप्पांनी नाही का थोडे बाहेरून लाडू आणले होते आणि मुलांचं असते बाहेरून काही खायचं आलं की मग त्यांना असं ताटामध्ये ते घेऊन बसतातच। सो बघा, हे दोघांनी काय केलं की आम्ही आता हे थालीपीठ खाणार नाही, तर आम्ही पोळी भाजी खाणार, म्हणून त्यांनी आपापलं थालीपीठ आपापल्या डब्यामध्ये भरून घेतलं आणि सगळे जे आहेत ते पोळी भाजी खाऊन घेतली। कारण मुलांनाही असं असते थोडं स्कूलमध्ये म्हणजे फ्रेंड सर्कलमध्ये त्यांना पण अशी सांगायला मज्जा येते की आज माझ्या डब्यात पोळी भाजी नाही तर काही मी वेगळं आणलेलं आहे। तर ते फक्त सांगण्यासाठी त्यांनी बघा डब्बा इथे एक्सचेंज केला, म्हणजे पोळी भाजी नेण्याऐवजी त्यांनी थालीपीठ जे आहे ते टिफिनवर भरले। म्हटलं थालीपीठ सोबत काय द्यायचं, म्हणून मग मी एक लाडू दिला, त्यानंतर थोडा सॉस घालून देऊन दिला। तर चला, अशा प्रकारे आमचं टिफिन पण रेडी झालेलं आहे, मुलांचं म्हणजे इथे जेवण पण झालेलं आहे। तर बघा, चिवचे केस करायचे होते। ऍक्च्युली कसं आहे ना, ती म्हणजे वेणीच घालत असते, पण आज जरा थोडा उशीर झाला आम्हाला, त्यामुळे म्हटलं की म्हणजे कसं राहते ना, कितीही लवकर उठलो आपण तरी पण जो शेवटचे ते 2-5 मिनिट असतात ना, ते एवढ्या घाईचे असतात, समोर तुम्हाला दिसेलच। तर बघा, आम्ही दोघांच्या मागे लागलेलो आहोत आणि असंच होत असते, कारण वेदू इतकं म्हणजे टाइम वेस्ट करतो, त्याला 10 वेळा इन्स्ट्रक्शन द्यावं लागते की तू कर कर कर, पण तो शेवटपर्यंत मात्र अजिबात हलत सुद्धा नाही आणि तो आपल्या मस्ती मज्जाकमध्ये सुरू असते त्याचं। त्यानंतर चिव तिची पूर्ण तयारी होऊनच जाते, ती तर तिचे फक्त मी केस करून देते, बाकी ती स्वतः करून घेते। त्यानंतर याचं हा पण आता तिचं सेम फॉलो करते, आपले स्वतःचे कपडे वगैरे घालून घेते, फक्त त्याचे केस आणि थोडं आता कसं आहे ना, थंडी खूप आहे त्याच्यामुळे मॉइश्चरायझर लावूनच मुलांना पाठवावं लागते। तर ते काम त्याचे पप्पा करतात, बाकी केस वगैरे जर वाटलं तर मग मी करते, पण त्याला माझ्या हातची आवडत नाही, तो मला म्हणते की तू मम्मी मुलीसारखे केस करते। आणि बघा, इथे सगळे रेडी झाले। त्यानंतर मी यांचे टिफिन बॉक्स पॅक केले आणि मी आता सोडायला जाऊन येते, भेटतेच तुम्हाला।
तर त्यानंतर बघा इथे आली मी घरी आणि माझ्या झाडांना पाणी द्यायचं होतं. तर आता कसं आहे ना, वातावरण थोडा म्हणजे असं थोडं खूप ऊनही नाही आणि खूप थंडी पण नाही असं झालेलं आहे. त्यामुळे म्हटलं थोडं एक दिवसाच्या गॅपमध्येच मी पाणी देत असते झाडांना. तर बघा झाडं खूप छान झाले अशा भरपूर कमेंट्स येतात मला. आणि खतचा जो म्हणजे व्हिडिओ मी ॲड करणार होती तो राहिलाच. तर म्हटलं या व्हिडिओच्या शेवटीला मी तुम्हाला म्हणजे थोडं व्हिडिओ क्लिप मी जे आहे ते तुम्हाला शेअर करणार की खत कसं बनवायचं. तर मी इथे घरीच म्हणजे ऑर्गॅनिक खत म्हणून आपलं घरीच कंपोस्ट खत मी तयार करत असते. किचन वेस्ट पासून जे काही आपला मटेरियल असतो किचनमध्ये सगळं मी असं गोळा करून घेते. म्हणजे स्वयंपाक करताना एका पातेलीमध्ये काढून घेते आणि तो सगळं मी तिथे ॲड करत जात असते. असंच करून करून मी 8 दिवस ॲड करते. त्यानंतर मग प्रोसेसिंगवर 3 महिने खत ठेवून देते. तर तोच खत मी माझ्या झाडांना देत असते. त्यानंतर बघा घरामध्ये थोडं आवरावर करायची होती. तर कसं आहे ना, बरेचदा म्हणजे असं प्रश्न येते आपल्याला की बरेच लोकांच्या जीवनामध्ये निगेटिव्ह लोक जे आहेत ते असतातच. आणि निगेटिव्ह लोकांपासून मग स्वतःला 4 हात लांब कसं ठेवायचं यावर आपण थोडं बोलणार होतो. तर बघा काय होत होतं ना, आधी माझ्यासोबतही पण तसंच होत होतं. मी खूप म्हणजे बाहेर शेजाऱ्यांसोबत फोनवर असं बऱ्याच गप्पा गोष्टी करायची आणि अगदी म्हणजे 2-3 तास असे निघून जायचे गप्पा गोष्टींमध्ये. आणि घरचे सगळे कामं वगैरे ठेवून मग गप्पा गोष्टींमध्ये एवढा वेळ जायचं की दिवस कसं पूर्ण असं निघून जात होता. आणि काही प्रोडक्टिव्ह करण्यासाठी काहीच म्हणजे मला वेळच नव्हता मिळत. स्वतःसाठी पण वेळ नव्हता मिळत. मी घराला पण म्हणजे घरामध्ये पण मी कोणाला टाइम पण देऊ नव्हती शकत. कारण इकडे तिकडे फोनवरच म्हणजे खूप आपलं टाइम आपण म्हणजे भरपूर टाइम जात असतो आणि आपल्याला कळत पण नाही. पण असं असतेच म्हणजे दिवस सकाळला असं काही वाटत नाही, आपण एकदम फ्रेशमध्ये उठतो, सगळ्या गोष्टी करून घेतो. पण रात्रीला झोपताना मग आपल्याला विचार येते की आपण दिवसभर काय केलं, आपण आपला दिवस किती वेस्ट घालवला, आपण आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय हवं, अशा बऱ्याच मग गोष्टी येतात. त्यामुळे मग टेन्शन वाढतो, चिडचिड होतो. मग असा सगळा प्रकार नको म्हणून मग आपण स्वतःला निगेटिव्ह लोकांपासून दूर ठेवायचं. कारण बरेचदा असं होते गप्पां गोष्टीमध्ये इकडच्या गोष्टी तिकडच्या गोष्टी बऱ्याच गोष्टी निघतात आणि खरंच आणि सगळ्या गोष्टी ताण देऊन जातात डोक्याला. त्यापेक्षा मग असं काहीतरी म्हणजे सोर्स किंवा असं काहीतरी शोधायचं ज्यामध्ये आपण स्वतःला गुंतवून ठेवू शकू. तर बघा मी घरातले असे छोटी मोठी जे कामं असतात ते खूप आवडीने आणि खूप इंटरेस्ट देऊन करते. तर इथे तुम्ही माझा स्ट्रगल पाहू शकता. मी आधी तो माझा मॅजिकल हँड त्याच्याने पंखा पुसायचं म्हणजे फॅन पुसायचा मी प्रयत्न केला पण माझा हातच पोहोचत नव्हता. त्यानंतर मी हा ब्रश घेऊन आला. सो बघा असे मी कामं जे आहेत घरामधल्या मी खूप एन्जॉय म्हणजे खूप मज्जा करत असते. आणि समोर तुम्ही माझे जुगाड बघतच असाल. मी काही ना काही म्हणजे घरामध्ये करतच असते जे खरंच मला व्हॉइस ओव्हर देताना पण इतकं हसायला येत आहे की मी म्हणजे काही ना काही कारभार जो आहे तो माझं घरी चाललाच असतो. आणि तुम्ही इथे बघूच शकता किती माझा जुगाड चाललेला आहे. म्हणजे काही ना काही प्रयत्न करून मला हा फॅन जो आहे तो साफ करायचाच आहे. आणि अशा गोष्टीमध्ये खरंच मला खूप मज्जा येते. मी म्हणजे बाय द वे ते मी तुम्हाला सांगायला विसरली की मी व्हिडिओ शूट केल्यानंतर व्हॉइस ओव्हर देताना मला इतकं हसायला आलं की म्हणजे खूपच हसली मी. तर तुम्हाला जर वाटलं असेल फनी मुमेंट तर तुम्ही पण मस्तपैकी हसून घ्या. पण मी शेवटी तो फॅन पूर्ण चकाचक करूनच घेतला. तर अशाच मी गोष्टी निवडल्या ज्यामध्ये मला खरंच सुरुवातीला वाटते आपल्याला बोर वाटते की काय हे घरातले कामं किती करणार यार, कंटाळा येते ना. पण जर आपण एकदा जर सवय केली ना तर बघा आपल्याला या वस्तू इतक्या आनंद देण्यापेक्षा आपल्याला इतका रिलॅक्सेशन देऊन जातात. आपलं मन अगदी प्रसन्न असतो आणि दुसरं काही विचार करायसाठी आपल्याकडे भरपूर वेळ असतो. म्हणून निगेटिव्ह लोकांपासून आपल्याला बरंच दूर राहायचं आहे. कारण आपणच असतो म्हणजे जे स्वतःच आपण निगेटिव्ह लोकांना आपल्या जवळ ओढून घेऊन येतो. बऱ्याच गप्पा गोष्टींमध्ये अशा काही गोष्टी निघतात ज्यामुळे आपलंही मन दुखवतो, समोरच्याचं पण मन दुखवतो. त्यापेक्षा मग स्वतःलाच दूर केलं, स्वतःलाच कुठेतरी गुंतवून बिझी ठेवलं ना ते खरंच खूप फायद्याचं असते. आणि मी खरंच माझ्या जीवनामध्ये मी असंच ठरवलं की फोन नको आणि काही अशा गोष्टी गप्पा पण नको. आणि बघा तुम्ही एकदा जर असं ट्राय कराल ना तर निगेटिव्ह लोक तर सोडा, निगेटिव्ह वाईब्स सुद्धा आपल्या जवळ येणार नाही. अगदी आपलं मन फ्रेश, रिफ्रेश, प्रसन्न आणि असं मस्त आनंदमय जात असतो. घरात बरेच कामं असतात करण्यासाठी. जर आपण घरातली कामांमध्ये जर मन लावलं तर असे भरपूर कामं असतात जे आपण खूप आवडीने आणि मस्त एन्जॉय करत करू शकतो. तर बघा मी माझ्या घरातली कामे अशीच कधी हे साफ करायचं आहे, कधी ते साफ करायचं असं मी ठरवून घेते आणि मी करत असते.
तर चला, भरपूर झाल्या गप्पा गोष्टी. त्यानंतर बघा माझी मुलं पण आली शाळेतून. जसं मी सकाळी जेवण करून पाठवते, त्यानंतर मी टिफिन पण देते भरपूर. त्यामुळे मी दुपारला मग जेव्हा मुलं येतात तेव्हा फक्त दूध आणि ड्रायफ्रुट्स बिस्किट वगैरे खात असतात. सो बघा मी इथे त्यांना दूध देते. आणि माझ्याकडे बरेच दिवसापासून हे पातळ पोहे होते. म्हटलं आज बनवते चिवडा, उद्या बनवते, म्हणून तसंच मी वाळवून ठेवत होती. म्हटलं आज थोडा वेळ आहे आणि थोडा वेळ काढून म्हणजे बनवून घेऊया. तर बघा त्यानंतर बघा इथे मी पोहे थोडे तळून घेतले. ऍक्च्युली वातावरण थोडं दमट आहे. म्हटलं चिवडा आपला म्हणजे दमट नको व्हायला, म्हणून मी इथे छान पोहे जे आहे क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतले. थोडं ऑइल घातलं आणि खरंच म्हणजे तळलेला पोह्यांचा चिवडा खूपच क्रिस्पी होत असतो. सो बघा शेंगदाणे पण छान तळून घेतले. त्यानंतर डाळ्या पण तळून घेतले. आणि कढीपत्ता बघा, कढीपत्ता भरपूर मी इथे घातला आहे. त्यापैकी मी अर्ध तळून घेतलं, म्हणजे सगळंच तळून घेतलं पण अर्ध घातलं. आणि अर्ध मी त्याचं असं बारीक चुरा जो आहे तो करून घालणार आहे वरून. त्याच्याने आपलं चिवड्याला रंग खूप छान येत असतो. सो बघा इथे मी आता सगळे मसाले पण इथे माझे झाले, म्हणजे मिरची, कांदा, तिखट वगैरे सगळं. आणि हे बघा अशा प्रकारे मी सगळं जो आहे आपला कढीपत्त्याचा चुरा केला होता आणि असं वरून घालून घेते. आणि याच्याने मस्त असं येल्लो ग्रीन कलर आपल्या चिवड्याला येत असतो आणि खरंच खूप छान लागते टेस्ट पण. तर अशा प्रकारे माझा आजचा व्हिडिओ होता. तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तुमच्यापैकी नवीन कोणी असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.